माहितीच लागणार आहे त्या ठिकाणी. प्रतिबंधित केलं तरी चालेल. आपला हा धुलीवंदनाचा दुसरा दिवस, ह्याच दिवशी सगळ्यांच्या शुभेच्छा या मुलांना दिल्या पाहिजे. लक्षात घ्या, 26 मार्चला एकाने केलं नाही तरी काही नाराज व्हायचं, कारण ते तारीखच नाही, उपयोग नाही त्याचा. पण आपल्याला महत्व काय त्या ठिकाणी तिथीला सगळ्यांनी लक्षात घ्या. आपल्या मुलांचा आपला स्वतःचा वाढदिवस सुद्धा हा तिथीप्रमाणे करायचा असतो. ती योग्य व्यक्तींकडून किंवा हल्ली मोबाईलवर पण सगळं मिळून जातं. तारीख टाकली तर तिथे काय दिसून पडतं. त्याच्यामुळे ती माहिती करून घ्या आणि तिथीप्रमाणेच आपला औक्षणासह वाढदिवस करा. केक कापून मेणबत्त्या फुंकून नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मी काय वैयक्तिक तारखेप्रमाणे करावं लागलं तर ते पण अडचण नाही, पण किमान तिथीप्रमाणे औक्षण करून आपला वाढदिवस आणि विवाहाचा दिन आपला त्या ठिकाणी साजरा करत चला. समजलं का? तो कोणता दिवस? धुलीवंदनाचा दुसरा दिवस. सोपा विषय, टेन्शन घ्यायची गरज नाही, मी इंटरव्ह्यू घेत नाही. अशा प्रकारे आजचा दिवस काही लक्षात आता. त्याच्यामुळे या दिवसाचा उच्चार करून घेतला आपण. आज दिवस कोणता, नक्षत्र काय, रविचंद्र गुरु कोणत्या राशीत आहे आणि कोणत्या ठिकाणी बसून आम्ही आता विवाह संस्कार सोहळा या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. हे आपण जसं एखादा जीपीएस आपण टाकलं तर मॅप काय करतो, बरोबर त्या ठिकाणापर्यंत नेऊन सोडतो, बरोबर आहे का नाही? तसं आता इथून आपण भगवंतापर्यंत आपण काय करतोय हे त्यांना आता सांगणार. समजलं? देवच असतात, तेच आपलं सगळं ऐकतात, बरोबर ना? आपल्याला इथून आता हे मी पूजा का आणि कशासाठी करतोय, काय नको काय पाहिजे, हे सगळं उच्चारण करून आता संकल्पाद्वारे भगवंताला आपण हे सगळं सांगणार आहे. याला काय म्हणतात? संकल्प. म्हणजे पूजा का आणि कशासाठी करतो आपण देवाला प्रार्थना करून सांगतो. समजलं सर्व? असा आजचा हा विवाह करण्याचा दिवस सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचा. त्याच्यामुळे हे गोष्ट माहीत करून या प्रत्येक पूजेसाठी धार्मिक कामासाठी वापरलं जात असतं. त्यामुळे सध्या माहीत नाही त्यांनी आपलं साक्षात गोत्र वापरा आणि आपलं पुढे नियोजन चालू ठेवा. म्हणा गोत्रोत्पन्नोहम. उत्पन्नोहम शिरसा टाकला ना काका काहीतरी सूर्यवंशी सांगत होते, ते पण सूर्यवंशी. उपकुले उत्पन्नोहम, उत्पन्न अहम, त्यानंतर स्वतःचं नाव नाम अने यजमानः अहम मम आत्मनः. तुमच्या पत्नीचं नाव म्हणा. तुझ्या संपल्यावर तुम्हाला पण ओळखण्यात येणार नाही. तुम्ही यादी दिलं नाही असं नको. आता कल्पना देऊन ठेवतो, योजना करून ठेवा. पूजा संपल्यावर तुम्हाला ओळखणे येऊ लागणार आहे, तुम्हाला ओळखणे येऊ लागणार आहे. जे जे जोडे इथे येतील, त्यांच्या सुवासिनी येतील, त्यांनी पाठ करून ठेवा. तेच कल्पना देऊन ठेवतो. नंतर मग मला एक जमत नाही कसं काय म्हणून असं सगळ्यांनी आणि यायचं. तेच आयुष्याची वाढ, तेच आपल्या नवऱ्याचं आयुष्य. समजलं ना? त्याच्यामुळे दैवी धार्मिक कार्यात जेवढं तुम्ही नवऱ्याचं नाव घ्याल तर त्याचं आयुष्य वाढणार अशी त्याच्या पाठीमागची संकल्पना आहे. म्हणून धर्मशास्त्राने देवखाने घेण्याची प्रथा होती. एक लौकिक भाग असावा, एक आनंद असावा प्रत्येकाच्या ठिकाणी, म्हणून ती प्रथा दिली. समजलं का? तर म्हणा बायकोचं नाव. हा म्हणा सपत्नी कहा. तुमच्या मुलांचे नाव कुटुंब परिवारजन समय कहा. लोग Thank you.
सावधान। वधूवर्योः शुभं भवतु शुभमङ्गलस्तु लग्न सावधान। विष्णु वधूवर्योः शुभं भवतु शुभमङ्गलस्तु लग्न सावधान। मुहूर्त श्री लक्ष्मी नारायण चिंतन श्री ब्रह्म सावित्री चिंतन श्री उमा महेश्वर चिंतन सुलग्न सावधान। ओम प्रथम तृतीय पंचम सप्तम शुभ सुमुहूर्त सावधान। श्री नवम एकादश शुभ सुमुहूर्त सावधान। श्री वराडे वादंत्रे सावधान सावचित्त सावधान। तदेव लग्नं सुदनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तैङ्ग्रहं स्मरामि शुभं भवतु शुभलग्न सुमुहूर्तो सा वधूवर्योः शुभमङ्गलो सा